आता अजून काही गर्दी खाली झालेली नाही. बसायचा प्रयत्न करत होतो पण बसायला भेटणार नाही. बसायचा प्रयत्न करत होतो. कल्याणला ट्रेन खाली होणार आहे आणि मी पण खाली होणार आहे. ट्रेन थांबले, कल्याणला थांबले, मुली आले तर कल्याणला आता कल्याण थोडं करतो आणि नंतर मी पुण्याला तिथून डायरेक्ट सुपरफास्ट ट्रेन पकडू. आवाजाचा प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे याचा ट्रेनमध्ये आवाज येत नाही. स्टँडिंगच आता जावं लागणार आहे पुन्हा. मला वाटत नाही बसायला भेटेल. पुढे बघूया काय होतं ते. शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. ही लोकल डोंबिवली, ठाणे, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, दादर, अकोला या स्थानकांवर थांबेल. 3:52 छत्रपती शिवाजी वाटत आता आलेली विठ्ठलवाडी. गर्दी आहे, सगळं गर्दी तर असणार आहे. कर्जतला ट्रेन खाली येणार, कर्जत ट्रेन आहे खाली झाली. त्याच्यानंतर कर्जतून मग परत चेंज करावं लागणार आहे. म्हणजे 3 ट्रेन होणार आहेत. एका ट्रेनने जायचं असतं पण आता काय झालं, पटापट जायला यायचं भेटेल ती ट्रेनने जायचं. उल्हास सावजी इलाका. अंबरनाथ नंतर बदलापूर, बदला घ्यायला बदलापूर. त्याच्यानंतर वांगणी, शेलूनंतर नेरळ, पिवळी रोड, त्यानंतर कर्जतचा वडापाव फेमस. कर्जतमध्ये कर्जतचा वडापाव फेमस आहे. थोडंसं गप्पाच मारतोय. काही गप्पा मारू शकत नाही, व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये. उल्हासच्या उजवीमध्ये आलेली आहे. उल्हासनगरला ट्रेन थांबलेली आहे. मित्रांनो आता आलो मी नेरळ स्टेशनला. माझ्या मित्राचा फोन आला होता, खास मित्राचा, चिल त्याचं नाव, म्हणजे दिलीप मास्टर म्हणतो त्याला. त्याच्यामुळे मध्ये व्हिडिओ नाही बनवली स्टेशनला. पुढे कर्जत स्टेशन आहे. नेरळला आता बसायला भेटलं मला. पुढे बसायला भेटलं असतं.
तुम्ही प्रयत्न नाही केला. भांड्याचा फोन आला तर काय नाही इथं कुठे जमान आहे ना आपली कुठे का हा इकडं कुठे 5,000 दीड फुटी बोलते काहीतरी सांगतात. मातीचे मातीची असली तर ठीक आहे. 5,000 मातीची असली तर ठीक आहे, पण POPची एवढी नाही कॉस्ट. कारण का POP स्वस्त आहे ते. हे कलरिंगचं मग हे करून हे करतात ते. एवढी बोलते ठरवली नाही ना. मी आधी स्वतः जाणार बघायला कॅन्सल करणार मग काय आपला कसं म्हणते का पत्ता सांग ना जाईल म्हणजे जाईल ना तिथे. हे बघ मच्छी मार्केटमध्ये रस्ता झाला. मच्छी मार्केटमध्ये रस्ता झाला कुठून आहे इकडनं इथून सन मार्केट किराणा मालाचं दुकान आहे त्याच्या शेजारीच आहे. मंदिरासमोर मंदिराच्या समोर तिथं बघ मूर्त्या चॉईस कर बघ ना मग. कापाई मंदिर तिकडे हा कापाई मंदिर आहे. कापाई मंदिराच्या समोर मंदिराच्या समोर समोर आहे का.
किराणा मला दुकान आहे त्याकडं डांगे पण आहे ना? तिथं बघ ना पुढे ना कोण 5,000 म्हणजे काय म्हणतात काय काय बोलते तो मातीचं असलं तर ठीक होतं. आजचं ठीक आहे पीओपीचं काहीतरी सांगतो. तिथं आता जातो बघा पण तिथं बघा 2-3 हजार ठीक आहे एक पीओपीचा. काय का ते पीओपी स्वस्त आहे एकदम. हा पण 18 इंच असतो गाडी आली असेल गाडी हे बघ गाडी मुंबईतून आलो होतो लोकलमधून चिरडा चिरडीतून. आता आलो कसं आहे झोपून. आता वेळी काय सांगू शकत नाही कसं. चौकामध्ये आलो 10-20 म्हणजे 20 घेतात. तिथून परत 5 रुपये म्हणजे 25 रुपये इथे चिखलीमध्ये आलो. ठीक आहे. आता पुढे चालू घरी मेडिसिन दिल्याच्या नंतर आता मी हे शिव समर्थ मसाला दूध सेंटर इथं मसाला दूध पियालो. ठीक आहे. आणि आता इथून परत मी चाललो माझ्या परतीच्या वाटचालीला. म्हणजे मुंबईला आता परत. आपल्या मुंबईला हे मिळत नाही. इकडे हे रेग्युलर म्हणजे मिळतं मला नाक्यावरती. त्या बाजूलाच कोंबडीचं आहे गुलाचा चहा. मला वेगळं वाटलं मसाला दूध असं म्हणजे तिकडे मुंबईला भेटत नाही असं म्हणजे तव्यामध्ये भेटत नाही. कोंबडीच्या इकडे कोंबडीच्या
वगैरे काहीच नाही इकडे. KFC, बर्गर किंग मला वाटतं एका दुसरा असेल. प्रॉपर मुंबईमध्ये नाही, पण माझं गाव आहे रत्नागिरी. कोकणाची लँग्वेज वाटायला. कोकणी आहे मी. पण मी राहतो आता, जॉब वगैरे करतो तिकडे, मग राहतो मी तिकडे. आज कसं ठीक आहे, जॉबला किती लागणार? नाही, जॉब करून आलो मी. किती वाजता मिळाले? जॉब करून मी 1 वाजता निघालो, 2 वाजता निघालो मी. 2 वाजता निघालो, सगळं खाल्लं पिल्लं, जॉब बनवत आणि माझ्या मित्राला मेडिसिन द्यायचे होते. दोन्ही कामं एकदाच करत आलो. 2 कामं एकदा करत यायचं, म्हणजे त्यात आपलं नुकसान पण नाही, आपलं प्रॉफिट पण नाही. 2 आणि टाइम पण बॅलेन्समध्ये. मित्राची तब्येत ठीक नव्हती ना. जॉब कसे 1-2 तासाचे बनवलं की बघतात मुंबईला कसं जाऊ शकतो, मुंबईवरून इकडे कसं येऊ शकतो, बस युट्यूबला वगैरे. टाकते का? हा, युट्यूबला टाकतो. सध्या माझ्याकडे इक्विपमेंट चांगली नाही, म्हणून मोबाईल असा स्टेडी देऊन जितका आवाज माझा जाईल त्याच्यात बघतोय. मोबाईल स्टेडी देऊन. माईक वगैरे असलं ना तर आपण बोलतो ते त्याच्यात डायरेक्ट जातो. बरोबर. कॅमेरामॅन आहेत माझे मित्र, पण ते त्यांच्या कामामध्ये जास्त बिझी आहेत. त्यांच्या कामामध्ये जास्त बिझी आहेत. आता कटिंग करते लागते नाही ना? बघ ना.